हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल ओ अकॅडमी. पहा, आदिवासी विकास भरती 2025 या रिगार्डिंग नाशिक जो विभाग आहे त्याच्यामध्ये अधीक्षक महिला ही जी पोस्ट होती त्याची जी गुणवत्ता यादी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्याबद्दल जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो ज्या विद्यार्थ्यांचं या गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेलं आहे पहा त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि कोणाकोणाचं नाव आलेलं आहे, किती कट ऑफ लागू शकतो हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी पहा, अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट वॅकन्सीज आहेत जसं की एएनएम जेएनएम आहे, पशुधन पर्यवेक्षक आहे, औषध निर्माण अधिकारी असेल, आहार तंत्रज्ञ, सो या सगळ्या डिफरंट पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. सो ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय 1500 रुपीज मध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 3 मंथ्स एवढी असणार आहे. पहा, ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545818303 या नंबरवरती. आणि स्पेसिफिकली एएनएम जेएनएम चे स्टुडंट बघा, तुमचे जे एएनएम जेएनएम च्या वॅकन्सीज आहेत त्या बऱ्याचशा महानगरपालिका असतील, डीएमईआर असेल, एम्स असेल, आरआरबी, सो या सगळ्यामध्ये एएनएम जेएनएम च्या ज्या आहेत वॅकन्सीज येतात. सो त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि तुमच्या त्या पर्टिक्युलर सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस तुमच्या बॅचमध्ये कव्हर केला जातो आणि तुमचा जो अपडेटेड सिलेबस आलेला आहे त्याच्याच अकॉर्डिंगली बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज होतील. ठीक आहे. सो आता बघूया, अधीक्षक महिला ही जी नाशिक विभागामध्ये पोस्ट होती त्याची जी गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन. सो बघा, आदिवासी विकास भरती 2024 आपणास कळवण्यात येते की अप्पर आयुक्त नाशिक विभागामधील अधीक्षक स्त्री, बघा कोणती पोस्ट आहे तर अधीक्षक स्त्री या संवर्गातील लेखी परीक्षेत प्राप्त 45 गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार मूळ कागदपत्र तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे बघा, 200 मार्काचा तुमचा पेपर होता, याचा अर्थ 90 मार्क्स पेक्षा जास्त मार्क ज्या स्टुडंट्सना मिळालेले आहेत त्यांची जी यादी आहे ती डिक्लेअर केलेली आहे. कुठे केलेली आहे? वेबसाईट बघा, http.tribalmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरती ही यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तर पाहूयात आता गुणवत्ता यादीमध्ये कोणत्या कोणत्या स्टुडंट्सचं नाव आहे. सो बघा, यामध्ये अधीक्षक स्त्री याच्यासाठी फर्स्ट जे नेम आलेलं आहे पहा, हे ओबीसी कॅटेगरी मधून सविता सूर्यवंशी यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांना 200 पैकी 150 मार्क्स मिळालेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड अभिनंदन आहे, या मॅमला सगळ्यात जास्त मार्क मिळालेले आहेत, 150 मार्क्स आहेत नाशिक विभागामध्ये अधीक्षक स्त्री या पोस्ट साठी. आणि पहा, सेकंड जे नेम असणार आहे एससी कॅटेगरी मधून लुंबिनी कांबळे यांचा आहे आणि त्यांना मार्क्स बघूयात किती आलेले आहेत तर त्यांना 142 एवढे मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे 142 मार्क जे आहेत त्यांना 200 पैकी मिळालेले आहेत. तिसरं जे नाव असणार आहे त्या देखील एससी कॅटेगरीतून आहेत, वैशाली पंडित असं त्यांचं नाव आहे आणि त्यांना देखील 142 एवढे मार्क्स आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, फोर्थ जे नेम या लिस्ट मध्ये आहे ते देखील एससी कॅटेगरी मधून रवीना बनसोडे यांचं आहे आणि त्यांना 138 एवढे मार्क्स मिळालेले आहेत. फिफ्थ नंबरला ज्यांचं नाव आलेलं आहे बघा, यांचं नाव आहे ऐश्वर्या येतेळकर आणि त्यांना 132 मार्क जे आहेत ते मिळालेले आहेत. नेक्स्ट बघा, ओबीसी कॅटेगरी मधून प्रतीक्षा दुधाडे यांचं नाव आहे आणि त्यांना 132 मार्क आहेत. त्यानंतर एनटीडी कॅटेगरी मधून रेखा बडे यांचं नाव आहे आणि त्यांना 130 एवढे मार्क्स मिळालेले आहेत. सो काही विद्यार्थ्यांची आपण नावं पाहूयात ज्यांचं नाव लिस्ट मध्ये टॉपला आहे आणि 150 मार्क्सचा जो आहे तुमचा टॉपर आहे बघा. त्याच्यानंतर बरेचसे स्टुडंट्स आहेत ज्यांना 90 पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत त्यांनी स्कोअर केलेले आहेत. सो आपण बघूयात असे किती विद्यार्थी आहेत तर मला वाटते 7th जे नाव आहे ते एनटीडी कॅटेगरी मधून रेखा बडे यांचं आहे
8 नंबरला जे नाव आहे NTD कॅटेगरीतून अमृता वाघ यांचं नाव आहे आणि त्यांना 128 मार्क्स मिळालेले आहेत। त्याच्यानंतर पहा SC कॅटेगरीतून उषा गायकवाड या 10व्या नंबरला असणार आहेत, यांचं नाव आहे आणि त्यांना 124 इतके मार्क्स मिळालेले आहेत। त्यानंतर 11th नंबरला पहा SC कॅटेगरी काजल तागडे यांचं नाव आहे, त्यांना देखील 124 एवढे मार्क्स मिळालेले आहेत। नेक्स्ट जे नाव आहे सेम SC कॅटेगरी फिमेल मनीषा थलाला यांचं हे आहे, त्यांना पण 124 एवढे मार्क्स त्यांनी देखील 124 एवढे मार्क्स मिळवलेले आहेत। 13 नंबर बघा OBC कॅटेगरी मधून, मला वाटतं OBC कॅटेगरी मधून फर्स्ट ज्या आहेत सविता सूर्यवंशी या देखील OBC कॅटेगरी मधून येतात आणि त्यांना 150 मार्क्स मिळालेले आहेत। सो OBC कॅटेगरी मध्ये मॅक्झिमम मार्क मिळालेले स्टुडंट 150 मार्क्सचे आहेत। सो याच्या अकॉर्डिंगली तुम्ही ठरवू शकता की तुमचा कट ऑफ किती लागू शकतो। बघा आधी आपण बघूयात की किती स्टुडंट्स आहेत, किती जणांची गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेलं आहे। सो मला वाटतं 13-14 स्टुडंट झालेले होते। 14व्या नंबरला OBC कॅटेगरीतून कविता पवार यांचं नाव आहे आणि त्यांना 124 मार्क मिळालेले आहेत। त्याच्यानंतर 15व्या नंबरला OBC कॅटेगरी पूनम उगाडे यांचं नाव आहे आणि त्यांना 122 मार्क मिळालेले आहेत। त्याच्यानंतर बघा SC कॅटेगरीतून प्रीती मेश्राम यांचं नाव आहे आणि यांना 120 मार्क्स हे मिळालेले आहेत, अधीक्षक स्त्री या पदासाठी नाशिक विभाग। त्यानंतर 18 नंबरला पहा ओपन कॅटेगरी मधून प्रिया कोले यांचं नाव आहे आणि त्यांना 120 मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत। 20 नंबरला पहा OBC कॅटेगरी मधून अनिता परीत यांचं नाव आहे आणि त्यांना 118 मार्क्स जे आहेत ते त्यांनी एवढे मार्क्स मिळवलेले आहेत। नेक्स्ट पहा 21 नंबरला OBC कॅटेगरी मधून ममता जाधव यांचं नाव आहे आणि त्यांना 118 एवढे मार्क्स मिळालेले आहेत। त्याच्यानंतर OBC कॅटेगरी नेक्स्ट नेम आहे तृप्ती बोयर यांचं आणि त्यांना 118 एवढे मार्क्स मिळालेले आहेत। त्याच्यानंतर बघा SC कॅटेगरी मधून श्रद्धा डोंगरे यांचं नाव आहे आणि यांना देखील 118 मार्क्स आहेत। नेक्स्ट पाहूयात आपण 25 नंबरला जे नाव आहे ते SC कॅटेगरी मधून दीपा दिवे यांचं नाव आहे आणि यांना 116 एवढे मार्क्स मिळालेले आहेत। त्यानंतर पाहूयात 27 नंबरला OBC मधून नाव आहे सरिता ईश्वरकर यांचं आणि त्यांना 116 एवढे मार्क्स मिळालेले आहेत। नेक्स्ट पहा 29 नंबरला OBC कॅटेगरी मधून यांनी फॉर्म फिलअप केला होता शिवानी जडोगे आणि त्यांना 116 इतके मार्क मिळालेले आहेत। बघा सेम मार्क्स मिळणारे ही बरेच विद्यार्थी आहेत। मग सिलेक्शन मध्ये बघूयात ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना सेम मार्क्स मिळालेले आहेत, सगळ्यांचं बऱ्यापैकी सिलेक्शन होऊ शकते। पाहूयात आता कट ऑफ किती लागणार आहे, ठीक आहे। तोपर्यंत बघा आपण पाहिलंय की 30 नंबरवरती कोणाचं नाव आहे तर 31 नंबरवरती आहे ओपन कॅटेगरीतून श्वेता वागटे यांचं नाव आहे आणि यांना 116 म्हणजे 116 एवढे मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत। त्यानंतर 32 नंबरला आहे OBC कॅटेगरी मधून डिंपल पवार यांचं नाव आहे आणि त्यांना देखील 116। सो 116 आणि 114 मार्क मिळणारे बरेचसे स्टुडंट्स आहेत, ठीक आहे। सर्वांचं अभिनंदन आहे, फार चांगले मार्क्स जे आहेत ते तुम्ही मिळवलेले आहेत। 40व्या जे नाव आहे SC कॅटेगरीवरून तेजस्विनी आराखे यांचं नाव आहे आणि त्यांना देखील 114 मार्क मिळालेले आहेत। सो सेम मार्क्स मिळवणारे बरेचसे स्टुडंट्स आहेत, ठीक आहे। त्यानंतर बघा SC कॅटेगरीतून नेक्स्ट जे नाव आहे 41 नंबरला SC कॅटेगरी मधून निकिता खंडारे यांचं नाव आहे, त्यांना 114 मार्क्स मिळालेले आहेत। त्यानंतर जे 45 नंबरला नेम आहे ते असणार आहे SC कॅटेगरी मधून ज्योती पठाडे यांचं आणि त्यांना 112 एवढे मार्क्स मिळालेले आहेत। नेक्स्ट पहा 46 नंबरला जे नाव आहे ते OBC फिमेल रोहिणी चौधरी यांचं नाव आहे आणि त्यांना देखील 112 मार्क्स मिळालेले आहेत। त्यानंतर पहा 47 नंबरला OBC फिमेल मधून अनुराधा लिंगापुरे हे यांचं नाव आहे आणि त्यांना देखील 112 जे आहेत ते मार्क्स मिळालेले आहेत। सो बघूयात आपण टोटल
त्यानंतर 60 नंबरला ज्यांचं नाव आहे ते ओबीसी फिमेल मधून रागिणी कालबुट यांचं नाव आहे आणि यांना 110 एवढे मार्क्स मिळालेले आहेत. सो बरेचसे स्टुडंट आहेत बघा. 70वे नाव जे आहे लिस्ट मध्ये ओबीसी कॅटेगरी मधून कोमल कोरडे यांचं नाव आहे आणि त्यांना देखील 110 मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत. सो आपण बघूयात टोटल 90च्या वरती. तुम्हाला माहिती आहे की गुणवत्ता यादी जी डिक्लेअर केली जाते त्याच्यामध्ये 90 अबाव ज्या स्टुडंट्सनी मार्क्स मिळवलेले आहेत त्यांचे नाव जे आहे ते याच्यामध्ये मेन्शन केले जाते. सो असे टोटल 80 स्टुडंट आहेत. सो ज्यांना 90 अबाव जे आहेत ते मार्क्स मिळालेले आहेत. ठीक आहे, नाही जास्त आहेत, बघूयात आपण. ओके, सो 90 मार्क्स मिळवणारे बरेच स्टुडंट आहेत बघा. लिस्टमध्ये 332वे नाव जे आहे लास्ट नेम असणार आहे एससी कॅटेगरी मधून श्वेता सोनवणे यांचं आहे आणि त्यांना 90 एवढे मार्क्स मिळालेले आहेत आणि 90 मार्क्स मिळवणारेही बरेच स्टुडंट आहेत बघा. 329 नंबरला ओबीसी कॅटेगरी मधून गायत्री बनसिले यांचं नाव आहे आणि त्यांना देखील 90 मार्क्स मिळालेले आहेत. सो बघा, जेव्हा क्रायटेरिया 45% पेक्षा जास्त लावलेला आहे म्हणजे 200 पैकी 90 पेक्षा जास्त गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची ही लिस्ट तयार केलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात यामध्ये मला वाटते जो टॉपर आहे तुमचा तो 150 मार्क्सचा आहे. त्याच्यामुळे ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ मला वाटतं जेवढा लागेल त्याच्यापेक्षा 10 ते 15 मार्क कमी हा ओबीसी कॅटेगरीसाठी लागणार आहे आणि त्यापेक्षा 10 मार्क्स कमी हा एससी कॅटेगरीसाठी लागू शकतो. आय एम सॉरी, त्याच्यापेक्षा 10 मार्क कमी हा एससी कॅटेगरीसाठी कट ऑफ लागू शकतो. ठीक आहे, सो आपण पाहूयात कट ऑफची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि गुणवत्ता यादी कट ऑफची प्रतीक्षा सगळेच करत आहात. गुणवत्ता यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन आहे आणि पाहूयात की कट ऑफ आता किती लागणार आहे. ठीक आहे, बघा नाशिक विभागामध्ये अधीक्षक महिला या पोस्टसाठी ज्या विद्यार्थ्यांचं नाव गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे आणि टॉपर विद्यार्थी 150 मार्क्सचा आहे. सो त्या अकॉर्डिंगली जी काही आहे तुमची गुणवत्ता यादी किंवा जो कट ऑफ आहे त्या अकॉर्डिंगली सेट होईल आणि त्यानंतर जे काही अपडेट असेल ते देखील तुम्हाला सांगण्यात येणार आहे. ठीक आहे, आता फक्त गुणवत्ता यादी आलेली आहे. सो त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये फार्मासिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या रिगार्डिंग ज्या काय आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत. सो यामध्ये जे तुमचे अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सो या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही 3000 रुपीज मध्ये ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय आणि अकॅडमीमध्ये कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545818303 या नंबरवर. आणि बघा एएनएम जेएनएम ची बॅच देखील सुरू झालेली आहे आणि बऱ्याचशा महानगरपालिका असेल डीएमईआर आहे एम्स आहे. सो यामध्ये ज्या काही एएनएम जेएनएमच्या वेकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत ऑलरेडी सुरू झालेले आहेत. सो या बॅचमध्ये तुमच्या पर्टिक्युलर एक्झामच्या अकॉर्डिंगली जो आहे तो सिलेबस कव्हर केला जातोय आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते वाढणार आहेत. सो बघा या व्हिडिओमध्ये तुम्ही अधीक्षक महिला नाशिक विभाग याबद्दल जी काही गुणवत्ता यादी आलेली आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. सो तुमचं जर नाव असेल तर हार्दिक अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं ज्यांचं गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि नेक्स्ट जे काही अपडेट असणार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.